नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीची नवोदयची प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. हा पेपर 13 डिसेंबर 2025 रोजी झालेला आहे. गट ए ची ही प्रश्नपत्रिका आहे. 100 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 2021 ते 2025 पर्यंतच्या नवोदयच्या प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा. पहा या ठिकाणी उमेदवारांकरिता म्हणजे तुमच्याकरता काही सूचना देण्यात आलेल्या आहे. ज्यावेळेस पेपर हातात येतो आपण सूचना व्यवस्थित वाचत नाही, त्यामुळे आत्ताच व्हिडिओ थांबवून सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत. तिसरी सूचना पहा, प्रत्येक प्रश्नाकरिता 4 संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी एकच बरोबर आहे आणि बरोबर उत्तर निवडून तुम्हाला वर्तुळ काळे करावे लागणार आहे. त्या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्हाला देण्यात आलेले आहे. जर प्रश्न 37 करता तुमचे उत्तर सी असेल तर त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला गोल करावे लागेल. निळ्या किंवा काळ्या बॉल पेनाचाच वापर करायचा आहे. पेन्सिलीचा वापर करण्यास मनाई आहे. परीक्षेची वेळ ही 11:30 ते दुपारी 1:30 पर्यंत म्हणजे अशी 2 तासांची आहे. परीक्षेत केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि जे दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांना जादा 40 मिनिटे देण्यात येतील. 3 खंडांची एक चाचणी पुस्तिका देण्यात आलेली आहे. खंड 1 हा मानसिक क्षमता परीक्षणाचा पेपर असणार आहे. 1 ते 40 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी. खंड 2 हा अंकगणित या विषयाचा पेपर असणार आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 60 म्हणजे असे एकूण 20 प्रश्न विचारले जातील 25 गुणांसाठी. आणि खंड 3 हा भाषा विषयासाठी असणार आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 80 म्हणजे असे 20 प्रश्न 25 गुणांसाठी असणार आहे. एकूण 100 गुणांचा पेपर आणि प्रश्न असणार आहेत 80. प्रत्येक प्रश्नाकरिता समान गुण असणार आहेत. तुमची जी उत्तरपत्रिका असणार आहे त्यावर एकदा खूण केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करू नये आणि कच्च्या कामासाठी पुस्तिकेच्या पृष्ठ क्रमांक 16चा वापर करायचा आहे. प्रत्येक 30 मिनिटानंतर घंटा वाजवली जाईल. भाषा या विषयाची प्रश्नपत्रिका खंड 3. या अगोदर आपण खंड 1 आणि खंड 2 अभ्यासलेला आहे. सूचना, या खंडात 4 परिच्छेद आहेत. प्रत्येक उतार्यानंतर 5 प्रश्न आहेत. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाकरिता ए, बी, सी आणि डी अशी 4 संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यापैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे. बरोबर उत्तर शोधा. या ठिकाणी परिच्छेद 1 देण्यात आलेला आहे. मी परिच्छेद वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबून तुम्ही परिच्छेद वाचायचा आहे आणि त्या परिच्छेदवर आधारित प्रश्न क्रमांक 61. फुलं अनेक दृष्टींनी डॅश डॅश आहेत. त्याचा बी पर्याय बरोबर आहे उपयोगी. पहा, सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच आहेत. प्रश्न क्रमांक 62. फुलं डॅश डॅश आढळतात. त्याचा सी पर्याय बरोबर आहे अनेकविध रंग आणि आकृत्यात. प्रश्न क्रमांक 63. फुलांचा व्यावहारिक उपयोग म्हणजे त्याचा ए पर्याय बरोबर आहे चहा, अत्तर आणि सौंदर्य प्रसाधने तयार करणे. प्रश्न क्रमांक 64. डॅश डॅश फुलांचा वापर औषधे तयार करण्यातही केला जातो. त्याचा बी पर्याय आहे काही. काही फुलांचा वापर औषधे तयार करण्यातही केला जातो. प्रश्न क्रमांक 65. उतार्यात परिणाम शब्दाचा अर्थ म्हणजे त्याचा बी पर्याय बरोबर आहे प्रभाव. या ठिकाणी दुसरा परिच्छेद देण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण दाखविणार आहोत. प्रश्न क्रमांक 66. सोनम डॅश डॅश सोबत दुकानात गेली होती. त्याचा बी पर्याय बरोबर आहे वडील. प्रश्न क्रमांक 67. सोनमने दुकानात चकचकीत डॅश डॅश सायकल पाहिली आणि आकर्षित झाली. त्याचा ए पर्याय बरोबर आहे लाल. सोनमने दुकानात चकचकीत लाल सायकल पाहिली आणि आकर्षित झाली.
प्रश्न क्रमांक 68. सोनमच्या आईबाबांनी या कारणास्तव तिला नवीन सायकल दिली. त्याचा ए पर्याय बरोबर आहे वाढदिवसाची भेट म्हणून. प्रश्न क्रमांक 69. सोनमने कशा प्रकारे आनंद व्यक्त केला. त्याचा ए पर्याय बरोबर आहे आईबाबांना बिलगून. सोनमने आईबाबांना बिलगून आनंद व्यक्त केला. प्रश्न क्रमांक 70. चकित होणे म्हणजे. त्याचा बी पर्याय बरोबर आहे स्तिमित होणे. चकित होणे म्हणजे स्तिमित होणे. परिच्छेद क्रमांक 3. राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे जाड काचेच्या मागे मांडून ठेवलेल्या जागतिक कीर्तीच्या नर्तकीला कसे विसरता येईल. प्रश्न क्रमांक 71. नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आले आहे. कारण त्याचा ए पर्याय बरोबर आहे ती एक दुर्लभ कलाकृती आहे. प्रश्न क्रमांक 72. पेंडेंट यापैकी कशाचा घटक आहे. त्याचा बी पर्याय बरोबर आहे हार. पेंडेंट हा हारचा घटक आहे. प्रश्न क्रमांक 73. विधान 1 आणि 2 वाचा आणि योग्य पर्याय निवडा. त्याचा ए पर्याय बरोबर आहे पहिले विधान आहे सत्य आणि दुसरे विधान आहे असत्य. प्रश्न क्रमांक 74. निडर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. त्याचा ए पर्याय बरोबर आहे भित्रा. प्रश्न क्रमांक 75. उतार्यातील कलाकृती या शब्दाचा अर्थ. त्याचा बी पर्याय बरोबर आहे माणसाने तयार केलेले कलात्मक नमुने. परिच्छेद क्रमांक 4. भीम काय पांडा आज फक्त मध्य चीनच्या बांबूच्या जंगलात आणि काही प्रमाणात तिबेटमध्ये आढळतात. बांबूंचे जंगल त्यांना खाद्य, विसावा आणि संरक्षण देतात. पुढील उतारा तुम्ही वाचायचा आहे. त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 76. प्राणी संग्रहालयात भीमकाय पांडांचे संगोपन अवघड का ठरते. त्याचा सी पर्याय बरोबर आहे त्यांच्यासाठी पुरेसा आहार मिळवणे कठीण आहे. प्रश्न क्रमांक 77. भीमकाय पांडांचा मुख्य आहार कोणता आहे. त्याचा बी पर्याय बरोबर आहे बांबूंची कोवळी पाने. प्रश्न क्रमांक 78. हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण त्याचा बी पर्याय बरोबर आहे मोठ्या प्रमाणात करण्यात येणारी शिकार आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे म्हणून हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. प्रश्न क्रमांक 79. भीमकाय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. त्याचा सी पर्याय बरोबर आहे लहान. प्रश्न क्रमांक 80. प्राणी संग्रहालयात डॅश डॅश. त्याचा डी पर्याय बरोबर आहे पशु पक्षींना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते. प्राणी संग्रहालयात पशु पक्षींना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते. आता आपण भाषा विषयाची संपूर्ण प्रश्नपत्रिका अभ्यासू. या ठिकाणी एका बाजूला परिच्छेद 1 आणि दुसऱ्या बाजूला परिच्छेद 2 देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीची नवोदय परीक्षा भाषा या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.